नमस्कार. आज आपण सेंद्रिय शेती या विषयाची तयारी करणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. आपण थेट एक प्रश्नपत्रिका घेणार आहोत आणि तिचं संपूर्ण विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून परीक्षेची तयारी एकदम पक्की होईल. बरं. परीक्षेत नेमकं काय विचारलं जातं आणि उत्तरं कशी लिहायची म्हणजे पूर्ण गुण मिळतील, हे सगळं समजून घेण्यासाठी चला थेट ही प्रश्नपत्रिकाच बघूया. आपण आजचं हे विश्लेषण 4 सोप्या टप्प्यामध्ये करणार आहोत. सगळ्यात आधी बघू छोटे, म्हणजे लघुत्तरी प्रश्न. त्यानंतर येतील मोठे, दीर्घोत्तरी प्रश्न. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांची एक पटकन उजळणी, म्हणजे रिव्हिजन, जेणेकरून सगळं डोक्यात पक्क बसेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. यात आपण बघणार आहोत छोटे प्रश्न, जे कमी गुणांसाठी असले तरी खूप महत्त्वाचे असतात. आणि पहिलाच प्रश्न आहे जो या संपूर्ण विषयाचा पाया आहे. सेंद्रिय शेती म्हणजे काय? त्याची व्याख्या लिहायची आहे. तर उत्तर लिहिताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तो म्हणजे ही अशी शेती आहे जिथे कुठल्याही रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर होत नाही. सगळं काही नैसर्गिक. यामुळे होतं काय की आपलं आरोग्य आणि पर्यावरण दोन्ही सुरक्षित राहतं. हा पॉइंट उत्तरात आलाच पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया. हा आहे जैव कीटकनाशकांबद्दल. रासायनिक कीटकनाशकांना हा एक जबरदस्त पर्याय आहे. म्हणजे बघा, ही कीटकनाशकं निसर्गातल्याच गोष्टींपासून बनवतात, जसं की कडुलिंबाचा अर्क किंवा काही जीवाणू. त्यामुळे काय होतं, पिकांवरची कीड पण मरते आणि पर्यावरणाला काहीच धोका पोहोचत नाही. एकदम सुरक्षित पर्याय. आता वळूया हिरवळीच्या खताकडे. जमिनीला सुपीक बनवण्याचा हा एक नैसर्गिक आणि खूप प्रभावी मार्ग आहे. ही कल्पना खूपच सोपी आहे. काही खास प्रकारची पिकं, जसे की ताग, जमिनीत वाढवायची आणि त्यांना फुलं यायच्या आधीच नांगरून पुन्हा जमिनीतच मिसळून टाकायची. यातून जमिनीला नैसर्गिकरित्या पोषण मिळतं. यालाच म्हणतात हिरवळीचं खत. आता एक जरा वेगळा प्रश्न. भारतीय शेतीचं महत्त्व काय आहे? त्यातली कोणतीही 2 महत्त्वाची कारणं सांगायची आहेत. याचं उत्तर तर अगदी स्पष्ट आहे. पहिलं म्हणजे अन्न सुरक्षा. आपल्या देशाच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं पोट शेतीमुळेच भरतं. आणि दुसरं, रोजगार. आजही भारतातले करोडो लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवरच अवलंबून आहेत. हे 2 मुद्दे देशाच्या विकासासाठी किती महत्त्वाचे आहेत, नाही का? आता येतोय एक खूप महत्त्वाचा प्रश्न, जो हमखास विचारला जातो. हरित क्रांती म्हणजे काय? साधारणपणे 1960-70च्या दशकातली ही गोष्ट आहे. भारतात त्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. म्हणजे जास्त उत्पन्न देणारी बियाणी आली, रासायनिक खतं आली आणि यामुळे शेतीच्या उत्पादनात जी प्रचंड वाढ झाली, तिलाच हरित क्रांती म्हणतात. यामुळेच आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण छोटे प्रश्न पाहिले. आता वेळ आहे मोठ्या म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नांची. इथे आपल्याला उत्तरांमध्ये जास्त डिटेलमध्ये लिहावं लागतं. तर पहिला मोठा प्रश्न आहे, सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये कोणती? म्हणजे असं काय आहे जे या शेतीला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं? आंतरराष्ट्रीय पातळीवर IFOM नावाच्या संस्थेने याची 4 मुख्य तत्त्व सांगितली आहेत. पहिलं, आरोग्य, म्हणजे माती, झाडं, प्राणी आणि माणसं सगळ्यांचं आरोग्य जपायचं. दुसरं, पर्यावरण, म्हणजे निसर्गाच्या नियमांप्रमाणेच शेती करायची. तिसरं आहे न्याय, म्हणजे शेतकरी, मजूर, ग्राहक सगळ्यांना योग्य वागणूक मिळायला हवी. आणि चौथं म्हणजे काळजी, फक्त आजचा नाही तर पुढच्या पिढ्यांचा आणि पर्यावरणाचाही विचार करायचा. ही 4 तत्त्व म्हणजे सेंद्रिय शेतीचा आत्माच आहेत. पुढचा प्रश्न आहे सेंद्रिय खतांच्या प्रकारांबद्दल. सेंद्रिय शेतीत नेमकी कोणकोणती खतं वापरली जातात ते सविस्तर सांगायचं आहे. यात मुख्य 4 प्रकार येतात. पहिलं, शेणखत, जे आपण सगळेच ओळखतो. दुसरं, कंपोस्ट खत, म्हणजे पालापाचोळा कुजवून तयार केलेलं खत. तिसरं, गांडूळ खत, जे गांडुळांच्या मदतीने बनतं आणि खूपच पौष्टिक असतं. आणि चौथं, ज्याबद्दल आपण आधी बोललो, ते म्हणजे हिरवळीचं खत. हे सगळे प्रकार जमिनीची ताकद नैसर्गिकरित्या वाढवतात. आता एक विश्लेषणात्मक प्रश्न. टीप लिहायची आहे. हरित क्रांतीच्या आधीची शेती आणि नंतरची शेती यात काय फरक होता? हा तक्ता बघितला की फरक लगेच लक्षात येतो. हरित क्रांतीच्या आधी पारंपरिक बियाणं आणि सेंद्रिय खतं होती. उत्पादन कमी होतं पण जमिनीचा कस टिकून होता.
नंतर काय झालं? जास्त उत्पादन देणारी बियाणी आली. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर प्रचंड वाढला. उत्पादन तर नक्कीच वाढलं, पण त्याचा जमिनीच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर थोडा विपरीत परिणामही झाला. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत जे काही शिकलो, त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे एकदा पटकन आठवून घेऊया. एक प्रकारची क्विक रिव्हिजन. तर आज आपण काय काय पाहिलं? सेंद्रिय शेती म्हणजे काय? सोप्या भाषेत रसायनमुक्त शेती. हरित क्रांती म्हणजे काय? तंत्रज्ञानामुळे उत्पादनात झालेली वाढ. सेंद्रिय खतांचे मुख्य प्रकार कोणते? शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत आणि हिरवळीचं खत. आणि सेंद्रिय शेतीची 4 मुख्य तत्व: आरोग्य, पर्यावरण, न्याय आणि काळजी. हे सगळे मुद्दे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवायलाच हवेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची: उत्तम शेती हाच देशाच्या समृद्धीचा पाया आहे. हे फक्त एक वाक्य नाही, तर सत्य आहे. शेती हा आपल्या देशाच्या विकासाचा कणा आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्या देशाची लोकसंख्या एवढी वाढत असताना फक्त सेंद्रिय शेती आपलं पोट भरू शकेल का? की आपल्याला दोन्ही पद्धतींचा म्हणजे रासायनिक आणि सेंद्रिय एक योग्य समतोल साधावा लागेल? यावर नक्की विचार करा. याच प्रश्नासोबत आजचे हे विश्लेषण इथेच संपवूया. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.